दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेची पुन्हा एकदा आठवण व्हावी अशी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका 25 वर्षीय आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीने पोलिसांना सांगितले की अत्याचारानंतर त्याने महिलेला गुप्तांगात हात घातला. त्यानंतर तिने कातडे बाहेर आले आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. खरगोज रेंजचे आयजी सिद्धार्थ बहुगुणा आणि कळवा पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक जगदीश सिंधिया यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की घटनास्थळावरून कोणताही लोखंडी किंवा रॉडची सापडला नाही. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचे आतडे बाहेर आले आणि त्यानंतर आरोपींनी या प्रकरणात कळवा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जगदीश सिंधिया हे तपास अधिकारी आहेत. हरी वय वर्ष 40 आणि सुनील वय वर्ष 35 या दोन्ही आरोपींनी पोलिसांना अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हिराने तिच्या गुप्तांगात हात घातला. त्यानंतर तिचे आतडे बाहेर आली. आरोपींनी पुन्हा ते आतडे आत घालण्याचा प्रयत्न केला पण तो कसेच धरू शकला नाही. गर्भाशयाला कोणतेही नुकसान झालं नसतानाही तिची आतडे बाहेर पडली असल्याचे जगदीश सिंधिया यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती जगदीश सिंधिया यांनी पुढे माहिती देताना सांगितले की आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत आहोत. आम्ही पुरावे गोळा